आरोपी विष्णू चाटे याच्यातर्फे न्यायालयात अर्ज करण्यात आला होता की त्याला अटक केल्यानंतर देखील 30 दिवसापेक्षा उशिरा न्यायालयापुढे हजर करण्यात आलं, त्यामुळे त्याची अटक ही अवैध आहे आणि म्हणून त्याला या संपूर्ण खटल्यातून दोषमुक्त करावं अशी त्याची विनंती होती. त्याला आम्ही विरोध केला. न्यायालयात आम्ही असं युक्तिवाद करून सांगितलं की संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल एकूण 3 गुन्हे एकत्रित करण्यात आलेले आहेत. कारण संतोष देशमुख यांचा खून हा कट करून आणि त्याच्यामध्ये MCOC मौका कायदा लाभल्यामुळे आपल्याला तिन्ही गुन्ह्याचा एकत्रित विचार करावा लागेल. गेले 1.5 वर्षापर्यंत विष्णू चाटेने याबद्दल कुठेही तक्रार केली नव्हती. विष्णू चाटेच्या वकिलांनी तक्रार केली नव्हती. परंतु 1.5 वर्षानंतर हेतू पुरस्कार अशा तऱ्हेचे मुद्दे उपस्थित करून या खटल्याची सुनावणी लांबवण्यात येत आहे असा देखील आम्ही आरोप आज न्यायालयात केला. आतापर्यंत 1.25 वर्ष होत आलं आरोपपत्र दाखवून होऊन, तरी सध्या खटल्याची ही गती ही मंद गतीने चालू होती. म्हणून न्यायालयात आम्ही हे प्रतिपादन केलं की हा खटला त्वरित चालवला पाहिजे. कारण वाल्मिक कराड याने सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून 1 वर्षानंतर त्याला जामीन मिळण्याकरता त्याने प्रतिपादन केलं होतं आणि म्हणून आपल्याला या खटल्याची सुनावणी लवकर सुरू करण्यात यावी अशी न्यायालयाला आम्ही विनंती केली. न्यायालयाने आमची विनंती मान्य केली आणि परवा आजच्या विष्णू चाटेच्या अर्जावरचा निर्णय परवापर्यंत लागेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर परवाच न्यायालयामध्ये आम्ही हा खटल्याचा कोणते साक्षीदार केव्हा घेणार याचा ताबडतोब न्यायालयात परवा आम्ही अहवाल दाखल करू आणि खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करण्यात येईल. लॅपटॉपमधील क्लोन कॉपीज ज्या आहेत त्याच्या बाबतीत पुन्हा एकदा जे आहे ते पाहायला मिळालं. विष्णू चाटे याच्यातर्फे आज असं सांगण्यात आलं की जो लॅपटॉप हा जप्त करण्यात आला होता त्या लॅपटॉपची क्लोन कॉपी देण्यात यावी. अर्थात आम्ही हा फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे लॅपटॉप पाठवण्यात आला होता. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये जे मटेरियल होतं ते मटेरियल जेवढं उपलब्ध झालं फॉरेन्सिक लॅबोरेटरी ते आम्ही त्यांना दिलं होतं. तरीसुद्धा आज आरोपींचा आग्रह असा होता की आम्हाला पूर्ण मटेरियल द्या त्या लॅपटॉपमधलं. आम्ही म्हटलं की जे आम्हाला उपलब्ध झालं आहे ते आम्ही दिलं, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचं मध्ये उपलब्ध आहे. परंतु जुने मुद्दे पुन्हा उकरून काढून हा खटला लांबवण्यात येत आहे असा आरोपाचा आम्ही पुनरुच्चार केला. न्यायालयाने त्यांना अर्ज देण्यास सांगितलाय. त्यावरती परवा न्यायालय याच्यावरती देखील आदेश पारित करेल. सर, यापूर्वी संपत्ती जप्तीच्या अर्जासंदर्भात युक्तिवाद सुद्धा झाला होता, त्यावरती काही निर्णय आला? त्यावरती नाही, त्यावर ऑर्डर झाली ती परवापर्यंत होईल. आता सर तुम्ही D2 बाबत नेहमी बोलत असता सर, आता पुन्हा एकदा ते प्रकार पाहायला मिळतो. असं आहे की आम्ही आज न्यायालयात हे प्रतिपादन करताना आरोपीतर्फे सांगण्यात आलं की आम्हाला जे खटल्याचे महत्त्वाचे कागद ते मिळाले नाहीत, तरी सुद्धा या खटल्याची सुनावणी कसं काय करता येईल. त्यावेळेला न्यायालयाला आम्ही म्हटलं की हा खटला पद्धतशीरपणे उशिरा करून उलथवून टाकण्याचा प्रयत्न, ज्याला मी यापूर्वी देखील न्यायालयात म्हटलं होतं की आरोपीतर्फे D2 ऑपरेशन चालवण्यात येतं. जसं पाकिस्तानतर्फे K2, K फॉर काश्मीर आणि K फॉर खलिस्तान चालवलं जात होतं. परंतु मला असं वाटतं की आता नवीन न्यायालय आलेलं आहे आणि या खटल्याची सुनावणी त्वरित करण्यात येईल असा रोख मला आज दिसला.